नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ॲग्रिकल्चर ऑफिसर होणार कसे याविषयी आज आपण बरीच महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. पण सोबतच त्याआधी मी अभय सर, मी आपल्याला माझा आतापर्यंतचा प्रवास मागल्या इतक्या वर्षात विद्यार्थ्यांना शिकवलंय, घडवलंय, तर तो प्रवास आणि सोबतच मग या आपल्या विषयाला आपण सुरुवात करणार. तर चला बघा, काय झालेलं तर मला एक प्रसंग आठवतो की 2012-13 साली परभणी ॲग्रिकल्चर कॉलेजला मला पाचारण करण्यात आलं की सर 3 दिवसासाठी तुम्ही शिकवायला या, सेमिनार घ्या. मग गोष्ट अशी की मी गेलो आणि विद्यार्थी तेव्हा महाशिवरात्रीचे उपवास चालू होते विद्यार्थ्यांचे. कडाकीची थंडी होती, पण मी जे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मानतो ती गोष्टच निराळी आहे. कोणतेही दुसऱ्या फील्डचे विद्यार्थी अशा पद्धतीचे नसतात. खूपच चिकाटी. म्हणजे तुम्ही जर एमपीएससीचा रिझल्ट बघितला तर तो रिझल्ट देणारे फक्त विद्यार्थी एमपीएससी रिझल्ट देणारे विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी हे ॲग्रिकल्चरचे का असतात हे त्या दिवशी मला पटलं. सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये समोर असणारे विद्यार्थी म्हणजे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी का असतात हे त्या दिवशी पटलं. मी सकाळी 8 वाजता सेशन चालू केलं, रात्री 10 पर्यंत सेशन घेत होतो. मदत फक्त जेवणाची सुट्टी दिली होती आणि विद्यार्थी खाली बसून जिथे जागा भेटेल तसे बसून कंटिन्युअसली माझ्या कॅपॅसिटीला बसून राहिले, ही मोठी गोष्ट. ठीक आहे ना. तर अशा असंख्य ठिकाणी मी लेक्चर घेत राहिलो. तर चला तर मित्रांनो, हा जो प्रवास आहे मागल्या 10 वर्षाचा, ज्यात 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी विनर इन्स्टिट्यूटच्या स्टाफ बरोबर, म्हणजे आमच्या 55 लोकांच्या स्टाफ बरोबर, ज्यात फॅकल्टी मेंबर्स आहेत, त्याबरोबर माझे बाकी कलिग्ज आहेत, या सगळ्यांनी मिळून जो हा अविरत प्रवास केला आणि तसाच सक्सेस रेट कायम ठेवून असंख्य विद्यार्थ्यांना आम्ही पदावर लावलं. आज बँकांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, सगळ्या क्षेत्रांमध्ये आमचे विद्यार्थी भरभरून आहेत. हे पाहून जो या हृदयाला जे बरं वाटतं, छान वाटतं, ते फिलिंग ते फक्त आणि फक्त माझ्यासारख्या टीचरला, तुम्हाला, म्हणजे तुम्ही शब्दात व्यक्त करता येणार नाही मला. ठीक आहे ना. तर चला मित्रांनो, बघूया आपण तर हा प्रवास कसा घडला. तर अशा पद्धतीनं विनर इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन ही संस्था आहे, याचा मी फाउंडर डायरेक्टर आहे. केमिकल इंजिनिअरिंग केलं होतं मी, आणि केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर मी काही काळ केमिकल इंडस्ट्री होतो, पण त्यानंतर मी बँकिंग क्षेत्रातल्या बऱ्याच परीक्षा द्यायला लागलो. त्यानंतर परीक्षा दिल्यानंतर आमच्या काळात IBPS वगैरे ही अशा संस्था नव्हत्या. प्रत्येक बँक स्वतःची परीक्षा स्वतः घ्यायची. मग काय झालं की बँकेची परीक्षा अराउंड मी भरपूर साऱ्या परीक्षा पास झालो आणि प्रत्येकाच्या इंटरव्ह्यूला जात गेलो. तर प्रत्येक बँकेचा इंटरव्ह्यू क्लिअर झाल्यानंतर ऑलमोस्ट पहिलं पोस्टिंग तर असं जे भेटलंय बँकिंग क्षेत्रात, त्याने ते पहिलंच पोस्टिंग केरला, अलुवा, एर्नाकुलम या गावी भेटलं. ठीक आहे ना. एर्नाकुलम जवळ अलुवा म्हणून प्लेस आहे. मग या पद्धतीनं प्रवास सुरू झाला. 10 वर्षात वेगवेगळ्या पदांवर मी काम करत राहिलो आणि त्यानंतर मग जी सुरुवात झाली तर उच्चपदस्थ पदांवर राहिलो. सोबत सोबत ट्रान्सफर्स होत राहिले. ट्रान्सफर पण एकदम सिव्हिअर व्हायचे. हैदराबादला ट्रान्सफर झालं, कर्नाल हरियाणाला ट्रान्सफर झालं, मग नवसारी गुजरात, देन जबलपूर MP, देन त्यानंतर शिर्डी महाराष्ट्र, अशा पद्धतीनं भरपूर ट्रान्सफर झाले आणि या संपूर्ण प्रवासात बरंच काही शिकायला भेटलं. मग त्यानंतर रिझाईन केलं, 2 वर्ष कॅटचा अभ्यास केला. कॅट एक्झामिनेशनमध्ये बरेच चांगले पर्सेंटाईल भेटले. आय एम कलकत्तासारख्या मोठ्या संस्थेत पाचारण भेटलं की पुढील शिक्षणासाठी संधी भेटली. पण त्यावेळी माझं सोबतचं ट्युशन क्लास हा बराच मोठा व्हायला लागला होता. तर त्या काळात तर तो प्रवास मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. आज विनर इन्स्टिट्यूट या पद्धतीनं सुंदर एक बॅच अटेंड करत असते. तर मित्रांनो, तुम्हाला हे बघून आनंद होईल की अशा पद्धतीची बॅच असते. तुम्ही तर बघा, लक्ष द्या, अशा पद्धतीनं आपण बॅच घेत असतो. ठीक आहे ना. तर विद्यार्थी बऱ्याच संख्येत, एका बॅचला 150 ते 200 विद्यार्थी बसून असतात आणि हे विद्यार्थी संपूर्ण विषयांचं मार्गदर्शन एका ठिकाणी मिळून घेत असतात. दॅट इज होलिस्टिक अप्रोच. ठीक आहे ना. ऑलमोस्ट ऑल एक्सपिरियन्स बँकर्स त्यांना शिकवायला आहेत. ठीक आहे ना. तर मग अशा काळात, अशा संघटनेत मला सहकारी म्हणून लाभलेले लोक पण खूप सुंदर, खूप छान. ठीक आहे. तर त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. तर तुमच्याच फील्डची व्यक्ती मृदुल मॅम यांनी BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट केलेलं आणि त्या माझ्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. तर त्यावेळी म्हणजे खरं पाहता माझं योगदान कमी आणि त्यांचं योगदान जास्त. कारण ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी म्हणजे मेहनत, चिकाटी आणि गुरुविषयी आदर. जे सांगितलं ते करणार. तर माझ्या विद्यार्थिनीने अराउंड 32 बँकिंग एक्झामिनेशन्स काढल्या.
32, त्यात नुसत्या प्रोबेशनरी ऑफिसरच नाही तर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा सारख्या मोठ्या बँकांमधले ॲग्रिकल्चर ऑफिसर हे सुद्धा पद काढलं. पण सर्वोच्च पद म्हणून शेवटी त्यांचं SBIला पहिल्या 5 टॉपर्समध्ये सिलेक्शन झालं. ठीक आहे ना, त्या पहिल्या फर्स्ट 5 टॉपर्समध्ये होत्या. त्यामुळे त्यांनी तिथे जॉईन केलं SBIला आणि SBIला 6 वर्ष नोकरी केल्यानंतर विनर इन्स्टिट्यूटची बागडोर सांभाळण्यात त्यांनी मला सहायता केली. तिथून रिझाईन केलं आणि आज त्या विनर इन्स्टिट्यूटचे चेअरपर्सन आहेत. ठीक आहे ना. तर चला, अशा विविध बँकांमध्ये विनर इन्स्टिट्यूट आज योगदान देत आहे आणि असंख्य विद्यार्थी पदावर लागलेले आहेत. म्हणजे मी अभिमानानं, गर्वानं नाही, अभिमानानं हे सांगत असतो विद्यार्थ्यांना की जर मी दररोज फेसबुकला 1 किंवा 2 विद्यार्थ्यांचा रिझल्ट टाकायचं ठरवलं तर पुढले 25 ते 30 वर्ष मला ददात लागणार नाही. म्हणजे एवढे विद्यार्थ्यांनी सिलेक्शन्स दिलेले आहेत. म्हणजे आता ती जमापुंजी आमच्याजवळ आहे असं मी हक्कानं म्हणजे अभिमानानं सांगत असतो. ठीक आहे ना. ती बिलकुल खोटं नाही मित्रांनो. तर हे जे आहे यात सोबतच आम्ही विद्यार्थ्यांसाठी या पद्धतीनं तर 3000 स्क्वेअर फूट 3000 स्क्वेअर फूट असे 6000 स्क्वेअर फूटचे 2 हॉल, तर एकावेळी 800 विद्यार्थी बसू शकतील या पद्धतीनं. तर सुंदर अभ्यासिका म्हणजे ती साप्ताहिकी अभ्यासिका म्हणून आम्ही एक अभ्यासिका चालू केली. तर विद्यार्थ्यांसाठी विनर इन्स्टिट्यूटची ही भली मोठी अभ्यासिका आम्ही निर्माण केली. तर विद्यार्थी अशा पद्धतीनं अभ्यास करत असतात. तर तुम्हाला हे बघता येईल की पुण्यातला हा एक खूप सुंदर प्रोग्राम म्हणून नावाजलेली अभ्यासिका आहे. तर सोबतच अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या असंख्य बॅचेस जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतात त्यांच्या बॅचेसचे, तर त्यांच्याशी जे रिलेशन अतूट जे नातं आहे ते निर्माण झालं आहे. आणि ह्या नात्यात काय काय घडलं आहे, तर विद्यार्थी नुसतं पदावर लागत नाही तर पदानंतर समोर येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, JIB, CIB, ज्या इंटरनल प्रमोशनसाठी ज्या परीक्षा आहेत, प्रमोशन झाले, ट्रान्सफर झाले, सिनियरशी रिलेशन झाले, कारण असंख्य विद्यार्थी विनर्सचेच त्यांचे सिनियर असतात. तर हा जो अनुभव आहे तो खूप चांगला अनुभव आहे. ठीक आहे ना. तर हे जे रिलेशन्स निर्माण झाले त्याचा आपण आता समोर आढावा घेऊ. बघा, आता अशा पद्धतीनं महाराष्ट्रभर असंख्य सेमिनारला मी जात गेलो. बीडला, गोंदियाला, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये राहुरी ॲग्रिकल्चर कॉलेज, परभणी ॲग्रिकल्चर कॉलेज, अमरावती ॲग्रिकल्चर, म्हणजे या पद्धतीनं असंख्य ठिकाणी मला बोलवण्यात आलं. आणि या संपूर्ण ज्या पटीनं म्हणजे पद्धतीनं सेमिनार्स अटेंड करण्यात आले विद्यार्थ्यांनी, असंख्य तुम्ही पाहू शकाल की कशा पद्धतीनं सेमिनार्स घडत गेले. आणि या सेमिनारमधून बरंच मार्गदर्शन तळागाळापर्यंत पोहोचलं. तर पदावर लागावे कसे, कारण मी जेव्हा बँकेत लागलो होतो त्या काळात महाराष्ट्रीयन ऑफिसर बँकेत भेटणं खूपच अवघड बाब. म्हणजे माझ्या बॅचला मी आंध्रा बँकेत माझं पहिलं जेव्हा सिलेक्शन झालं, सरकारी बँकेत, पहिले प्रायव्हेट बँकांमध्ये होतो, सरकारी बँकेत जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा मला आढळून आलं की माझ्या 300-350 कॅन्डिडेट्सच्या बॅचमध्ये मी एकटाच महाराष्ट्रीयन आहे. मग हे का घडलं, तर मग त्यानुसार मी या क्षेत्रात पदार्पण केलं. तर तुम्हाला हे समजून येईल की अशा असंख्य प्रोग्राममधून, असंख्य सेमिनार्समधून मी आज म्हणजे असंख्य विद्यार्थ्यांना भेटलो आणि जे विद्यार्थी सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे सत्कार समारंभ इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही घडवून आणू शकलो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आता काय झालं, सिलेक्शन्स पण तेवढंच जोरदार, नुसतं शिकवणं नाही तर सिलेक्शन. मग आता तुम्हाला मला हे सांगायचं की नुसते सिलेक्टेड कॅन्डिडेट्स नाही आहेत, तर हे ते विद्यार्थी आहेत, हे रिलेशन्स आहेत, आमचे रिलेशन्स आहेत. मग या विद्यार्थ्यांबरोबर निर्माण झालेले रिलेशन्स, तर जेव्हा विद्यार्थी आपापल्या पदात पुन्हा एकदा कधीतरी पुण्याला येतात तर भेटायला येतात, सांगतात प्रत्येक गोष्ट, त्यांच्या लग्नांमध्ये, त्यांच्या सगळ्या समारंभांमध्ये बोलावतात, तेव्हा ते एक अतूट नातं निर्माण होतं. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला आम्ही उभे असतो. तर हे जे विद्यार्थी आहेत, पण खास करून ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी, म्हणजे मी आज जेव्हा बघतो की कुशल हा साऊथमध्ये पोस्टेड आहे तंजावरला, पण तरीसुद्धा पुण्यात आला की हमखास भेटायला येतो. मग त्यानंतर योगेश घन सर आहेत, ते ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत, युनियन बँक ऑफ इंडियात, कुठे, कलकत्त्याला, पण पुण्यात आले की पहिले भेटायला येतात. तर ही जी परंपरा आहे ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांची, ती परंपरा तीच खरी म्हणजे मला अट्रॅक्ट करत असते, आकर्षित करत असते. मग कारण मला माहिती आहे विद्यार्थी वर्षानुवर्ष संबंधात कोण राहील. आज माझ्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांचा 100% रिझल्ट येतो, ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांचा 100% रिझल्ट येतो. त्यामागचं कारणच एकच आहे, आदर. विद्यार्थ्यांनी म्हणजे ते प्रत्येक गोष्ट मानणे जी शिक्षकांना सांगितली, हा गुणच फक्त ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांमध्ये हमखास भेटतो. तर चला बघूया. तर या पद्धतीनं असंख्य सिलेक्शन दिले. आता मागल्या वर्षी ॲग्रिकल्चरचे म्हणजे मागल्या वर्षी SBIचे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI PO प्रोग्राममध्ये अराउंड 16 सिलेक्शन्स दिले आणि ओव्हरऑल वर्षात 853 सिलेक्शन्स झाले. तर
वर्षाला 3,500 विद्यार्थी विनर इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडतात. आता तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असलेले एजीएम सर आहेत, ते एसबीआयचे रिटायर्ड एजीएम सर आहेत आणि मृदुल मॅम आहेत, हा एसबीआयच्या पीओचा इंटरव्ह्यूचा प्रोग्राम घेण्यात येत आहे. आणि अशा पद्धतीनं तर असे तसेच सिनियर्समध्ये जसं आता ही यंग जनरेशन आहे की जी तुमची सिनियर्स वेगवेगळ्या बँकांमध्ये लागले ते सुद्धा येतात आणि अशा पद्धतीने इंटरव्ह्यू कंडक्ट करत असतात. बँक ऑफ बरोडा, LIC, कॅनरा बँक इथले ऑफिसर्स येऊन या पद्धतीनं सिलेक्शन्सचे जे कॅन्डिडेट्स आहेत इंटरव्ह्यूचे त्यांना मार्गदर्शन करत असतात. माझा परिचय, ठीक आहे ना. तर परिचय बघूया. मी सगळं बँकिंगच्या ऑलमोस्ट SSC, त्यानंतर म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगच्या परीक्षा, त्यानंतर LIC, AO अशा ऑलमोस्ट सगळ्या परीक्षा पास झालो. त्यानंतर बँकिंग क्षेत्रात 10 वर्ष नोकरी केल्यानंतर कॅट सारखी परीक्षा 2012ला अराउंड 99.78% भेटले. नाव झालं. पण त्या काळात सीसॅट नावाचा एक सब्जेक्ट आलेला होता आणि हा सीसॅट सब्जेक्ट खूप महत्त्व राखायचा विद्यार्थ्यांसाठी MPSCसाठी. तेव्हा पहिल्यांदा मला पाचारण करण्यात आलं आणि जेव्हा मी शिकवायला उभा राहिलो, शिकवण्याची जी स्टाईल आहे त्याला बघून आणि शिकवण्याचा जो ओघ आहे त्याला बघून विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. 850 ॲडमिशन आम्हाला पहिल्या बॅचला भेटले. मी खूपच खुश झालो. त्यावेळी आय एम कलकत्ताचं सिलेक्शन भेटलेलं, पण मी ते नाकारलं आणि मी याला वाहून घेतलं. कारण मला त्यावेळी पहिल्यांदा जाणवलं की याच कार्यासाठी आपला जन्म झाला. मग सोबत फॅकल्टीज वाढत गेले. आज स्टाफ मेंबर्स आहेत. तर अराउंड 55 लोक म्हणजे सोबत कामाला आहेत. माझी टीम खूप जबरदस्त टीम आहे. पुण्यात 5 ब्रँचेस म्हणजे 4 ब्रँचेस आणि त्या एका सेक्शनचे 2 सेक्शन, एका ब्रँचचे 2 सेक्शन आहेत, ठीक आहे ना. तर असे 4 ब्रँचेस विविध ठिकाणी अशा पद्धतीनं चालत असतात. तर 5 प्रोग्राम्स आम्ही 4 ब्रँचेस द्वारे आम्ही रन करत असतो. तर चला मित्रांनो, सोबतच मृदुल मॅम SBIला, स्टेट बँक ऑफ इंडियाला 6 वर्ष कार्यरत होत्या. तर प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पदाला लागलेला आणि ह्या स्वतः ॲग्रिकल्चरमधून नागपूर इथून ॲग्रिकल्चरमध्ये डिग्री, PDKV अकोला अंडर यांचं डिग्री झालं. ॲग्रिकल्चरमध्ये डिग्री झाल्यानंतर यांनी माझ्याकडून याबाबतीत मार्गदर्शन घेतलं आणि स्वतः अपार मेहनती व्यक्ती, जे सांगितलं ती गोष्ट कंप्लीट करणार, ठीक आहे ना. तर ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी सर्वात कमी वयात पहिल्या 5 टॉपर्समध्ये येण्याची किमया करून दाखवली. तर म्हणजे मला हा जो गर्व प्राप्त होतो या विद्यार्थ्यांमुळे प्राप्त होतो. तर मॅडमनी तिथे त्या काळात अराउंड 32 बँकिंगच्या परीक्षा पास झाल्या आणि त्यानंतर SBI POची 6 वर्ष नोकरी केल्यानंतर त्या 6 वर्षात त्या थांबल्या नाही. तर ज्या इंटरनल परीक्षा असतात, तर तुम्हाला हे दिसेल की सेव्हरल ज्या इंटरनल परीक्षा असतात, GIB, CIB, देन IIBFच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सच्या डिफरंट परीक्षा असतात, त्या अराउंड 13 परीक्षा त्यांनी क्रॅक केल्या, ठीक आहे ना. मग त्या रिझाईन करून आज विनर इन्स्टिट्यूटचे चेअरपर्सन म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या अंडर विद्यार्थ्यांचं सखोल मार्गदर्शन मिळून इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेतलं जातं. तसंच जनरल अवेअरनेसचं म्हणजे जनरल बँकिंगचं प्रिपरेशन त्या करून घेत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं IBPS क्लर्क, IBPS PO, SBI PO, SBI क्लर्क अशा बॅचेस विविध चालू असतात. पण IBPS SOची सेपरेट बॅच तुमच्यासाठी आता निर्माण करत आहोत. तर विविध बँकर्स, जे प्रिव्हियस बँकर्स आहेत, एक्स बँकर्स आहेत, ते तुम्हाला शिकवायला येणार. त्यांनी आता जसे तुमचे सिनियर्स आहेत, योगेश घन सर आहेत, कुशल सर आहेत, या सगळ्यांना ऑनलाईन गुगल लाईव्ह क्लासरूम टीचिंगद्वारे तुम्हाला शिकवायला आम्ही बोलवणार आहोत आणि सगळे तुम्हाला मार्गदर्शन करणार. कारण आज या टेक्नॉलॉजीच्या काळात आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले तुमच्या सिनियर्सला एका ठिकाणी आपण आणू शकतो. तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी आपण त्यांना पाचारण करणार आहोत, ठीक आहे ना. तर चला मित्रांनो, अशा विविध स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचा आपल्याकडे एक भरणा असतो. पण सोबत मग जसं आता कोर्स मटेरियल आहे, तर अशा पद्धतीनं 30 नोट्स कॉपीज आपण तुम्हाला देत असतो. तर या 30 नोट्स कॉपीज बरोबर टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध करून देतो, ठीक आहे ना. तर पझल्समध्ये 500 पझल्स सोडवून घेतो, जेणेकरून परीक्षेत त्रास होऊ नये. तुम्ही समजून घ्या, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे तुमचं बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत संपूर्ण सगळ्या चॅप्टरला ताणून धरून प्रत्येक गोष्ट बारकाईनं शिकवली जाते, की प्रत्येक गोष्ट कमीत कमी वेळेत तुम्ही चॅप्टर्सला कशा पद्धतीने हँडल करू शकाल, परीक्षेला हँडल कसे करू शकाल, ठीक आहे ना. तर विनर इन्स्टिट्यूट सोबतच म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की नुसते डोळसच विद्यार्थी नाही, तर अंध विद्यार्थी म्हणजे ब्लाइंड विद्यार्थ्यांमध्ये माझे दरवर्षी 15 स्पेशली एबल्ड चिल्ड्रन, हे स्पेशली एबल्ड कॅन्डिडेट्स वेगवेगळ्या पदांवर लागत असतात. म्हणजे अवघ्या महाराष्ट्रात एकमेव संस्था विनर इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एक्झामिनेशन ही म्हणजे 100% 80 ते 100% अंधत्व असणारे आणि किंवा पोलिओ आणि बाकी
काही कारणाने अपंगत्व आलेले सगळे विद्यार्थी जोमाने अभ्यास करून पद मिळवत असतात. तर अशा पद्धतीनं विविध खूप चांगलं कार्य करत असताना एक मनाचं समाधान लाभतं. बघा आता, तर विनर्स इन्स्टिट्यूटचा एक स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन प्लॅन असतो. तर त्याला चॅप्टर गणित तयारी कशी करून घेतली जाते ते तुम्हाला सांगितलं जातं. तर ही तयारी कशी करणार आहोत ते तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे. तर एक सेमिनार घेणार आहे, त्या सेमिनारची वाट बघा. तर त्या सेमिनारला आपण होलिस्टिक अप्रोचद्वारे कशा पद्धतीनं सिलेक्शन देतो फायनल ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला मित्रांनो, अशा सक्सेसफुल बॅचेस असतात. तर ह्या ज्या सक्सेसफुल बॅचेस आहेत, नुसत्या बॅचेस मोठ्या असून उपयोग नाही. रिझल्ट खूपच महत्त्वाचा. रिझल्ट हा खूपच महत्त्वाचा. दरवर्षी हमखास बिलकुल कंप्लीट तुम्ही बॅचला आला, तुम्हाला शिकवलं, तुम्ही जर तंतोतंत सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या पार केल्या तर तुम्ही नक्कीच खात्रीनं सिलेक्शन घेता. ठीक आहे ना. ते सिलेक्शन, कारण त्यामागची मेहनत आहे. 12 तास, दिवसाला 12 तास तुम्हाला शिकवलं जातं. पण तुम्हाला जसं दिवसाला आता 4 ते 5 बॅचेस होतात, त्या सगळ्या बॅचेस अटेंड करायची गरज नाही. ठीक आहे ना. त्यापैकी कोणते 1 किंवा 2 बॅचेसला तुम्ही बसलात तर काय होतं की बाकी बॅचेसचे व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन आम्ही अवेलेबल करून देत असतो. मग हे अवेलेबल व्हिडिओजमध्ये तुम्ही तुमचा व्यवस्थित अभ्यास करून घेऊ शकता, काही हरकत नाही. ठीक आहे ना. तर चला मित्रांनो, या पद्धतीनं आज जे कोरोनाच्या काळात आज आपलं ॲपद्वारे फिजिकल क्लासरूम टीचिंग बंद आहे, तुम्हाला समजू शकतं, पण ॲप आहे आपलं. या ॲपचं नाव आहे विनर इन्स्टिट्यूट पुणे. ठीक आहे ना. तर जी स्टडी असते ते अल्फा लेवल म्हणजे हायेस्ट लेवलची स्टडी आपण विनर्स प्रोग्रामद्वारे देत असतो. तर विनर इन्स्टिट्यूट पुणे असं तुम्ही गुगल प्ले स्टोअरला समजा तुम्ही टाकलात, प्ले स्टोअरला जर तुम्ही टाकलात तर विनर इन्स्टिट्यूट पुणे टाका, तुम्हाला हे ॲप अवेलेबल होईल. तर या लिंकला तुम्ही डाउनलोड करा. इवन मी तुम्हाला ती लिंक पण प्रोव्हाइड करतो, त्याला डाउनलोड करा. 100 विद्यार्थ्यांचे अराउंड म्हणजे एक 90 ते 100 विद्यार्थ्यांचे सक्सेसफुल कॅन्डिडेटचे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यांना बघा. त्यानंतर 3000 ते 4000 प्रश्न सोडवून दिलेले आहेत शॉर्टकट्सने. ठीक आहे ना. सोबतच डेली जे सेशन्स होतात ते सुद्धा व्हिडिओ तिथे अपलोड करत जातो. तर डेली 100 प्रश्न ॲड होत असतात. ह्या पद्धतीनं शिक्षण जबरदस्त रीतीनं तुमच्यासमोर हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करून घेतली जाते. तर बघा मित्रांनो, तर समोर चालूया. तसंच हॅलो MPSC, MPSCची तयारी करणे, सरळ सेवा भरती, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 प्रोग्राम्सला घेऊन हॅलो MPSC ॲप डाउनलोड करायचं तुमच्या मित्रांना तुम्ही सांगू शकता. तर दिवसाला म्हणजे तुम्ही असा विचार करा की हॅलो MPSC ॲप आत्तापर्यंत 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घेतलंय. ठीक आहे ना. एकदम छान चाललाय प्रोग्राम. तर याचे सुद्धा क्लासेस रात्री 8 ते 10 होत असतात. ठीक आहे ना. त्या क्लासेसला सुद्धा तुम्हाला बसायला परवानगी आहे. ठीक आहे ना. यस. तर चला मित्रांनो, स्पेशालिस्ट ऑफिसर, तर IBPS SO, IBPS PO असे अराउंड 14 प्रोग्राम आम्ही या ॲपवर देत असतो, विनर इन्स्टिट्यूट पुणे ॲपवर. तर या स्पेशालिस्ट ऑफिसर या कोर्सला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि या कोर्सद्वारे आपण या ॲपद्वारे तुम्हाला सगळी संकल्पना देणार आहोत. तर तुम्हाला हे सांगायचं आहे मला की हे ॲप, सुंदर ॲप तुमच्यासाठी तयार करून घेतलं आहे. स्टडी मटेरियल आहे, त्यानंतर असंख्य व्हिडिओज आहेत. तर कंटेंट हे वापरायचं कसं ते तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे. ठीक आहे ना. यस. तर या पद्धतीनं मागल्या 10 वर्षात जे व्हिडिओज तयार केले त्याला ओल्ड इज गोल्ड, आणि नवीन जे व्हिडिओज तयार होत आहेत त्याला न्यू इज अल्फा, अशा विविध मार्गाने यात शिकवण्यात आलंय. तर चला मित्रांनो, तर अशा विविध कोर्सेसपैकी IBPS SOचा जो कोर्स आहे, ठीक आहे ना, त्यात आता 485 वॅकन्सी ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी निघालेल्या आहेत. 1137 पूर्ण स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी, त्यात IT ऑफिसर झाले, विविध ऑफिसर जे स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणून बँकेत लागतात. तर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननी आत्ता ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून विविध नॅशनलाइज बँकेमध्ये 485 जागा काढल्या, आणि ह्या जागा नक्कीच वाढणार, यांची संख्या वाढणार. ठीक आहे ना. त्याची मी तुम्हाला खात्री देतो. जसं कॅनरा बँकेने आता नव्याने जागा टाकल्या IBPS POला, आणि सगळं प्रोग्राम नव्याने घ्यायला सुरुवात केली. ठीक आहे ना. तर अशा सगळ्या लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे. आता येत्या सेमिनारला आपण भेटणार. तर सोमवारी दुपारी 4 वाजता, येत्या दुपारी सोमवारी 4 वाजता, ठीक आहे ना, तर आपण भेटणार आहोत. तर लाईव्ह क्लासरूम टीचिंग ही कसं होतं याविषयी बोलूया. लाईव्ह क्लासरूम टीचिंगमध्ये काय होतं, म्हणजे तुम्हाला मी सांगतो डिसिप्लिन हे खूपच गरजेचं. जसं मी आता राहुरी ॲग्रिकल्चर कॉलेजला सेमिनार द्यायला गेलो होतो, तर दिवसभर शिकवलं मी. मला हे आढळून, आता माझं सेशन हे छोटं सेशन नसतं. मी शिकवायला बसलो, सकाळी 9 वाजता सेशन सुरू झालं, रात्री संध्याकाळी 6 वाजतापर्यंत सेशन चालू होतं. मला फक्त जेवणाची सुट्टी दिली. ठीक आहे ना. तर या काळात मी जे डिसिप्लिन तिथे पाहिलं ते डिसिप्लिन कुठेही मला अजून दिसलेलं नाही.
की नुसते त्यांचे प्रेसिडेंट उभे राहिले तर अवघा अवघा विद्यार्थ्यांचा समूह उभा होणार असं वातावरण मी फक्त राहुरीला पाहिलं. कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजला, BA MA MBA कॉलेजेसला मी कधीही पाहिलेलं नाही. तर ते वातावरण मला डिसिप्लिन का माझ्या क्लासरूममध्ये मी सुद्धा अप्लाय केलं आहे. ठीक आहे ना. गुरुकुल पद्धतीनं आम्ही शिकवत असतो. तर लाईव्ह क्लासरूम टीचिंगमध्ये सगळ्यांना कॅमेरा चालू ठेवणं बंधनकारक असतं आणि टीचरचा सुद्धा कॅमेरा चालू असतो, विद्यार्थ्यांचा कॅमेरा चालू असतो आणि व्यवस्थित संभाषण होतं, कन्व्हर्सेशन होतं आणि प्रॉपर लाईव्ह टीचिंग प्रोग्राम, गुगल टीचिंग प्रोग्राम, गुगल लाईव्ह क्लासरूम. तर अशा पद्धतीनं गुगल लाईव्ह क्लासरूम घेतलं जातं. तर हे ॲप आहे गुगल लाईव्हचं, तर गुगल टीचिंग क्लासरूम असतं. त्यात व्यवस्थित बोर्डवर सगळं शिकवलं जातं आणि विद्यार्थी मोबाईलवर हे सगळं ऑपरेट करू शकतात. या पद्धतीनं तर डेली 12 तासाचे सेशन चालतात. तर विद्यार्थी हा प्रत्यक्ष दिसला पाहिजे हे कंपल्शन असतं. ठीक आहे ना. विद्यार्थी समोरासमोर दिसतो, त्याशी संभाषण होतं आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांना सुद्धा इन्क्लूड करून घेतलं जातं. सोबतच व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात, टेलिग्रामचे ग्रुप्स असतात, त्यावर विद्यार्थ्यांचे प्रश्न मागवले जातात, त्यांना टेस्ट दिल्या जातात. सोबत तुमचा ॲड्रेस घेऊन अख्खं नोट्स मटेरियल तुम्हाला पाठवलं जातं. तर हे नोट्स मटेरियल 30 नोट्स कॉपीजमध्ये 21 हार्ड कॉपीज आहेत, 9 सॉफ्ट कॉपीज आहेत. हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करतो. मग अशा पद्धतीनं पुण्यात आता ब्रँचेस किती आहेत तर 4 ब्रँचेस आहेत आणि 5 विविध कोर्स, म्हणजे 5 तिथे एका ब्रँचला 2 सेक्शन्स आहेत नवी पेठला, त्यामुळे GDPIचं एक वेगळं सेक्शन आहे. तर अशा पद्धतीनं तर 5 वेगवेगळे नंबर्स आहेत. पण आत्ता सध्या आमचा युनिव्हर्सल जो नंबर आहे 9922416666 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क साधू शकता. तर अशा पद्धतीनं तर मित्रांनो, तर असे विविध भरपूर साऱ्या फॅकल्टीज अवेलेबल असताना मग आत्ता रिझल्ट किती महत्त्वाचा. सगळ्या न्यूजपेपर्सला, सोशल मीडियावर, त्यानंतर प्रिंट मीडियावर आमच्याविषयी बरंच काही न्यूज येत असतात. ठीक आहे ना. चांगल्या न्यूज. ठीक आहे ना. कारण सक्सेस तसं आहे, सक्सेस रेट तसा आहे. तर तुमच्या काही निवडक सिनियर्स लोकांपैकी मला असं वाटतं की तुम्हाला रामचंद्र जरे, जे आत्ता रामचंद्र जरे पोस्टेड आहेत कुठे, नवसारी या ठिकाणी पोस्टेड आहेत. नवसारी हे गुजरातमध्ये एक ठिकाण आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून तिथे पोस्टेड आहेत आणि सरांचं मत तुम्ही ऐकून. माझ्या या यशामागं माझ्या गुरूंचा खूप मोठा हात आहे. अभय सर, सौरभ सर, ओंकार सर, मृदुल मॅम यांनी मला वेळोवेळी मदत केलेली. आज अभ्यास असो किंवा काही, तेव्हा मला पुरेपूर मार्गदर्शन विनर इन्स्टिट्यूटकडून मिळालेलं आहे. मागील 2 वर्षापासून मी विनर इन्स्टिट्यूटच्या सोबत आहे आणि यावेळेस विनर इन्स्टिट्यूटचे IBPS PO क्लर्क आणि IBPS SO यांचे एकूण 122 प्लस सिलेक्शन्स दिलेले आहेत. तर हे सिलेक्शन्स मिळण्यामागं बऱ्यापैकी मुलांना अपयश हे आलेलं आहे. ते अपयश तुम्ही कसे सामोरे जाता ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे अपयशातून ह्याच्याकडे कशी वाटचाल करावी यासाठी तुम्हाला सौरभ सर झालं, अभय सर, मृदुल मॅम, ओंकार सर हे नक्कीच तुम्हाला मदत करतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहा व तुम्ही यावेळेस यश मिळवा अशी मी अपेक्षा करतो. येस. तर मित्रांनो, या पद्धतीनं सिनियर्स जे तुम्हाला सांगतायत, तर आता असे विविध सिनियर्स तुम्हाला गाईड करायला येतील. रामचंद्र सर येतील, त्यानंतर कुशल सर येतील, त्यानंतर योगेश घन सर येतील. ह्या सगळ्यांना आपण पाचारण करू आणि प्रत्यक्ष तुमच्यासाठी बोलवू. योगेश घन सर तुम्हाला ॲग्रिकल्चर सब्जेक्टची सगळी तयारी करून घेणार आहेत. तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे आणि ते तुमच्यासाठी तयार आहेत संपूर्ण विषयाचं मार्गदर्शन करायला. तर तुम्हाला अशा या संधीचा फायदा करून घ्यायचा आणि सिलेक्शन द्यायचं. तर मित्रांनो, तर चला समोर चालूया. तर या पद्धतीनं जर तुम्ही आत्ता गुगलवर जर टाकलात की बेस्ट बँकिंग क्लासेस इन पुणे आर महाराष्ट्र, तर तुम्हाला दिसेल की विनर इन्स्टिट्यूट ही सर्वात समोर असलेली संस्था आहे. जर बाकी क्लासेस, प्रायव्हेट क्लासेसचं जर तुम्ही पाहिलात तर रिव्ह्यूज जर 100 असतील तर आमचे हजारावर रिव्ह्यूज आहेत. का? कारण विद्यार्थ्यांचं भरघोस प्रेम, ठीक आहे ना, ते रिलेशन, ते मेंटेनन्स, तर अजूनही पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांशी असलेलं नातं, हे जपणूक ही खूप महत्त्व राखते. ठीक आहे ना. तर ही जपणूक जी आहे त्यात आता बरंच काही आलं आहे. आता बघा, फीस विषयी बोलूया, कारण बऱ्याच लोकांच्या मनात चाललं असेल की काय फीस घेत असतील. तर बघा, आता फिजिकल क्लासरूम आणि ऑनलाईन टीचिंग असं म्हणून 18,000 जी फीस आहे ती आज फीस, कारण मला कल्पना आहे की ॲग्रिकल्चरच्या आपल्या विद्यार्थ्यांची
बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते की त्यांनी एवढी फीस पे करावी. तर ही 18,000 फीसपैकी 13,000 जर आपण कट केली तर आत्ता ऑनलाईन टीचिंग प्रोग्राममध्ये फक्त 5,000 रुपयात आपण हा कोर्स मटेरियल उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे ना. तर आत्ता विद्यार्थी ॲपवर फक्त 5,000 रुपयात हे संपूर्ण कोर्स मटेरियल शिकतील आणि तुमच्यासाठी सेपरेटली 4 ते 5 टीचर्सचा वेगळं योगदान असेल की जे फक्त तुमच्यावर लक्ष देतील, तुमच्या शिक्षणाला हातभार लावतील, तुमच्यासाठी नोट्स मटेरियल तयार करतील, तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतील. ठीक आहे ना. तर मित्रांनो, आपण या प्रोग्रामला स्पेशल जो IBPS SO जो प्रोग्राम तयार झालाय तर त्या प्रोग्रामसाठी आपण काय करणार आहोत की एक सेमिनार आयोजित करणार आहोत. तर तुम्हाला हे 2 नंबर्स दिलेले आहेत. या 2 नंबरपैकी कोणत्या एका नंबरला कॉन्टॅक्ट करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जे सेमिनार आहे ते सेमिनार केव्हा असेल त्याविषयी तुम्हाला मी सांगतोय. तर सेमिनार मंडे म्हणजे सोमवारी, मंडे या मंडेला, तर सोमवारी संध्याकाळी 4 वाजता. तर सोमवारी संध्याकाळी 4 वाजता, येत्या सोमवारी संध्याकाळी 4 वाजता. तर याची लिंक मी देत आहे गुगल लाईव्ह क्लासरूमला. तर ही लिंक उपलब्ध असेल आणि तुम्हाला काय करायचं आहे की त्याला तुम्ही अप्रोच करून असा असंख्य समुदायाने एकत्र शिकू शकता. तर IBPS SO प्रोग्राम आपण नक्कीच चालू करू, सगळे मिळून चालू करू आणि व्यवस्थित पदांवर लागण्यासाठी 100% सिलेक्शन देऊ. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच.